नमस्कार मित्रांनो, आज 11 जुलै आणि लपंडाव या मालिकेचा आजचा भाग खतरनाक आहे। आपल्याला आज सगळं काही त्यांनी रिव्हील केलंय की नंदा ही तेजस्विनी पर्यंत कशी पोहोचली आणि त्यानंतर तिने तेजस्विनी सोबत एक खूप मोठं डील केलं असतं। आता मनस्विनीला हे सगळं समजतं, तर नंदा मनस्विनीला घेऊन त्या बिल्डिंगवर जाणार आहे जिथे तेजस्विनी राहते। तर बघूया मित्रांनो, आता तेजस्विनी तिथून गायब होते की मनस्विनीच्या हाती लागते। त्याचबरोबर आता कान्हाला सुद्धा तेजस्विनीचा पत्ता सापडला आहे आणि कान्हा तेजस्विनीला फोन करणार आहे। तर बघूया मित्रांनो कसं काय झालं ते। आता नंदा इतकी चॅप्टर निघाली मित्रांनो की तिला सगळं काही मिळवायचं होतं, सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करायची होती, म्हणून तिने खूप मोठा प्लॅन केला होता। तर आजच्या भागात आपण सगळं काही बघणार आहोत, तर एपिसोड शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जे चॅनलवर नवीन असतील तर मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेली बेल नोटिफिकेशन ऑन करा। तर मित्रांनो, तयार आहात का? सुरू करूया आजच्या भागाला। तुमचं पण डोकं फिरून जाईल आजच्या भागात, हे नक्कीच। तर नंदा आता प्रॅक्टिस करत असते फोनवर बोलण्याची। कान्हाने तेजस्विनीची जी बातमी छापली आहे, तर तो त्या व्यक्तीला जो माहिती देणार त्याला 2 लाख देणार असतो। तर नंदाला हे पैसे हवे असतात। तर इतकी हुशार बरं ही नंदा, हिच्या इतकं पण लक्षात नाही आलं की कान्हानेच ती माहिती दिली असणार आहे, दुसरं कोणाला मग गरज खऱ्या तेजस्विनीची असो। तर आता ही नंदा फोनवर अशी प्रॅक्टिस करते बोलण्याची की ए मुर्द्या, माझ्याकडे एकीने पत्ता आहे त्या तेजस्विनीचा, त्याआधी मला पैसे हवेत। आणि आता काय होतं, मनस्विनी हे सगळं ऐकून घेते आणि मनस्विनी सगळं ऐकून घेते हे। आणि ही जी नंदा आहे ती फोनवर असं म्हणत असते की मला माहिती आहे तेजस्विनी कामत कुठे आहे ते, पण अगोदर पैसा दे मगच सांगते तुला तेजस्विनी कामतचा पत्ता। आता काय होतं, मनस्विनी ऐकून घेते हा मित्रांनो आणि म्हणते येड्याची जत्रा मेली। आता नंदाच्या लक्षात येतं की तिने माती खाल्ली आहे। ती पटकन तो जो कागद आहे ज्यावर तेजस्विनीची माहिती आहे ती तो मागे लपवते आणि आता मनस्विनी तिचे दोन्ही हात मागे घेऊन ऐटीत आतमध्ये येते या नंदाच्या खोलीत आणि एकदम सिरियस लुकमध्ये म्हणते याचाच अर्थ तेजस्विनी जिवंत आहे आणि एवढंच नाही, ती कुठे आहे हे तुला माहिती आहे। तर आता मनस्विनी अशी अंगावर चालत जाते या नंदाच्या आणि ही नंदा मागे मागे जाते आणि म्हणते ए असं अंगावर नाही यायचं। आता नंदा खूपच घाबरली असते, तिला माहिती असतं की तिची मुलगी काय करू शकते। आता मनस्विनी नंदाला विचारते तुझ्या हातात काय आहे, दाखव मला। तर नंदा काय करते, तिथे ठेवलेल्या पाण्याच्या ग्लासमध्ये तो कागद ती टाकून देते। जर मनस्विनीने हा कागद बघितला असता तर त्यावर कान्हाचं नाव होतं आणि त्याचा मोबाईल नंबर होता। मनस्विनीच्या लगेच लक्षात आलं असतं की ही बातमी कोणी छापली। तर मित्रांनो, आता काय होतं, नंदाला तर आनंद होतो की तिने तो कागद पाण्यात टाकलाय, पण ही मनस्विनी ही काय करते, पाण्यातला कागदही बाहेर काढते, तो झटकते आणि चेक करते, पण त्या कागदाचा लगदा झाला असतो आणि हिच्या हाती काहीच सापडत नाही। नंदा आता मनस्विनीवर हसायला लागते आणि मग ही मनस्विनी रागाच्या भरात नंदाच्या सणकण थोबाडीत वाजवते आणि ही नंदा आतापर्यंत हसत होती आणि आता एकदम सिरियस होते आणि घाबरायला लागते परत। तर इथे आता सीन शिफ्ट होतो। सखी आता इमोशनल असते आणि ती फाईलकडे बघते। सखी म्हणते माझ्या आईने स्वतःच्या जीवाची काहीच पर्वा केली नाही, ती सगळं असं कान्हाला शेअर करत असते तिच्या मनातलं। सखी म्हणते आईने तिचं आईपण पणाला लावलं आणि मी काय केलं, मी साधा तिचा जीव पण वाचवू शकले नाही। कान्हा आता सखीच्या बाजूला बसतो आणि म्हणतो बेबी सरकार, तुमच्या आई जिवंत आहेत। आता सखी कान्हाकडे बघते आणि कान्हाला एकदम रिअलाइज होतं आता गोष्ट पुढे वाढू नये, कारण त्यालाही माहिती आहे की सखीला त्रास होईल आणि होऊ शकतं की सखी पूर्ण ब्लेम कान्हावर टाकेन। म्हणून कान्हा म्हणतो तसं म्हणायचं होतं मला की तुमच्या आई आपल्या आठवणीत जिवंत आहे आणि ते जिथे कुठे असतील तिथून तुम्हाला त्या बघत असतील आणि तुम्ही जे काही करतायत ना त्याचा त्यांना अभिमान वाटत असेल। आता सखीला विश्वास बसतो बरं का। पण मित्रांनो, आता सखी कान्हाला म्हणते तिला माझा अभिमान वाटावा असं मी काही केलंच नाही अजून। सखी आता तिचे अश्रू पुसते आणि एकदम सिरियस टोनमध्ये म्हणते ज्या दिवशी मी त्या मनस्विनीला बर्बाद करेल त्या दिवशी माझ्या आईला माझा खरा अभिमान वाटेल। कान्हा पण सखीकडे बघतो, तिच्या कॉन्फिडन्सकडे बघतो
आता सखी कान्हाच्या हाती ती फाईल देते आणि म्हणते, हे घे, ती फाईल ठेवून दे. मी टेरेसवर कपडे वाळत घातले होते, ते घेऊन येते. कारण मीनाक्षी काकू एकटीच दिवसभर काम करत असते. कान्हा म्हणतो बरं. आणि बघत राहा मित्रांनो, कान्हाला खूप मोठा क्लू मिळणार आहे इथे. आता काय होतं, सखी तर निघून जाते आणि कान्हा म्हणतो, बेबी सरकार, साईबाबांनी मला कौल दिलाय, तुमची आई अजूनही जिवंत आहे. फक्त ते कुठे आहेत ते माहिती नाही आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा काहीतरी मार्ग सापडावा. आता कान्हा हा सगळा विचार करतच असतो, तर अचानक सखी आणि कान्हाच्या जे खोलीची खिडकी असते त्यातून खूप जोराची अशी हवा येते. वीज कडकडायला लागते. आणि जेव्हा आज सकाळीच त्यांनी अल्बम पाहिला होता ज्यामध्ये त्यांना समजलं होतं सखी आणि कान्हाला की सखीचा जन्म कोणत्या हॉस्पिटलमध्ये झाला होता, तर तेव्हा त्यांनी अल्बममधून काही फोटोज काढले होते. ते फोटोज असे टेबलवर ठेवले असतात. तर अचानक असा वारा सुटतो आणि सगळे फोटोज असे खाली पडतात. आता कान्हाला आधी तर थोडं आश्चर्यच वाटतं आणि मग त्याची नजर एका फोटोवर पडते. कान्हा तो फोटो चेक करतो आणि हा फोटो असतो तेजस्विनी कामतचा. आता हा फोटो ओळखू येतोय की हा AI ने बनवलाय असो, तर कान्हा त्या फोटोकडे बघतो आणि म्हणतो, ही अंगठी ही तर मला बघितल्यासारखी वाटते. तर आता ही जी अंगठी आहे ती त्या फोटोमध्ये तेजस्विनीच्या हातात असते आणि हा खूप जुना फोटो असतो, 20 वर्षापूर्वीचा साधारण. आणि आता कान्हा त्याच्या डोक्यावर जरा भर लावतो आणि त्याच्या लक्षात येतं की एक बाई आली होती आणि सोनाराच्या दुकानात सेम अंगठी ती विकत होती. तिला पैशांची गरज होती म्हणून. आणि तेव्हा कान्हाने त्या बाईसाठी स्टँड घेतला होता. तेव्हा अंगठीवरून वादही झाला होता ज्वेलरमध्ये आणि त्या बाईमध्ये. तर कान्हाच्याही लक्षात येतं सगळं. कान्हा आता त्या फोटोकडे बघत म्हणतो, ती अंगठी आणि ही अंगठी सारखीच दिसते. हा साईबाबांचा काही संकेत तर नाही? कारण एकतर मी बाबांचं नाव काढलं आणि अचानक हा फोटो आला. आणि कान्हा असं ठरवतो की आताच त्या सोनाराकडे जायला हवं. आता तिकडून सखी आली असते. बिचाऱ्याने सगळे कपडे असे घडी करून आणले असतात आणि तिला कान्हाचा धक्का लागतो आणि सगळे कपडे खाली पडतात. आता सखीला थोडा राग येतो, पण कान्हा खूपच घाईत असतो, त्याचं लक्ष पण जात नाही आणि तो घाईतच तिथून निघून जातो. आता सखीला हे विचित्र वाटतं, पण आता ती रिॲक्ट करत नाही एवढं. इथे आता सीन शिफ्ट होतो आणि बघा मित्रांनो, आता मनस्विनीने एक कानाखाली मारल्यावर ती नंदाचा गळा पकडते आणि गळा दाबत तिला टेबलवर नेते. नंदा म्हणते, अगं सोड मला, अगं सोड, माझा जीव घेते का? तर त्यावर मनस्विनी म्हणते, मला मूर्ख बनवत होतीस? काय बडबडत होतीस ग मगाशी? 2 लाख रुपये, तेजस्विनी जिवंत आहे, सांग काय बडबडत होतीस? आता नंदा आरडाओरडा करते. मनस्विनी म्हणते, लवकर सांग नाहीतर मी तुझा जीव घेईल आज. आणि मित्रांनो, मनस्विनी आणखी जोरात नंदाचा गळा दाबते आणि आता नंदा म्हणते, ए सोड ग मला, सोड ना, सांगते तुला सगळं सांगते. तर आता मनस्विनी शेवटी नंदाचा गळा सोडते आणि आता नंदा म्हणते, तेजस्विनी जिवंत आहे आणि मी तिला भेटली. आणि बघा मित्रांनो, आपल्याला सगळं फ्लॅशबॅक दाखवलं जातं की जेव्हा तो सीन आपण पाहिला होता की नंदाने जेव्हा तेजस्विनीला शोधून काढलं होतं, तेव्हा बघा हा तिचा मास्टर प्लॅन. आता नंदा इतक्या दिवसापासून तेजस्विनीला शोधत होती. ते का? तर बघा, आता तेजस्विनी नंदाला बघून अशी म्हणाली असते, आई. तेव्हा या नंदाने म्हटलं असतं, ए गब्बस, मी काही तुझी आई नाही आहे, तू माझी लेक नाहीस, तू तुझ्या बापाची लेक. काय बया, त्या बापाची पुण्याई म्हणायचं की काय? इतक्यावरून खाली पडलीस आणि जिवंत? काय ग, तुझं नशीब म्हणायचं की काय म्हणायचं ग? आता तेजस्विनीला आश्चर्यच वाटतं आणि तिला धक्का बसतो. आता तेजस्विनी विचारते, काय ग, तुला कसं माहिती मी दरीत पडली होती ते? तर त्यावेळी नंदा तिच्यावर हसते आणि म्हणते, ऐकच आता, अगं मी त्या वेळेला तिथेच होती आणि मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने सगळं बघितलं आणि मोबाईलमध्ये रेकॉर्ड पण केलं आणि त्याच्या जोरावरच तर आत्तापर्यंत मी त्या मनस्विनीला घाबरवत आली ना. आता तेजस्विनीला खूप वाईट वाटतं की आपली आई तिथे होती तरी तिने वाचवण्याचा प्रयत्न नाही केला. आता ही सख्खी आई म्हणायची की काय हिची किती वाईट आणि क्रूर वृत्तीची आहे. तर तेजस्विनी म्हणते सुद्धा, आई तू तिथेच होतीस पण तू मला वाचवण्याचा प्रयत्न का नाही केला? ही नंदा तेजस्विनीचाच हात धरते आणि तिला म्हणते, का वाचवायचं ग तुला? का वाचवायचं? तू माझी लेक नाही आहे, तर तू माझी नावडती लेक आहेस.
तू तुझ्या बापावर गेलीस ना, म्हणून बघ कसं फुटकं नशीब आहे तुझं. आणि ती मनस्विनी माझ्यावर गेली. माझ्या पावलावर पाऊल टाकून आज ती कुठल्या कुठे जाऊन बसली. ती राज्य करतीये म्हणे हिला वाचवायचं. मी काय वाचवायचं तुला? आणि काय ग माझा तुला वाचवून काय उपयोग, काय फायदा माझा? आता नंदा तेव्हा म्हटली असते तेजस्विनीला, जिथे स्वार्थ असतो की नाही तिथेच या नंदाला राहायला आवडतं. म्हणजे तेजस्विनी या नंदासारखी नाहीये, स्वार्थी, क्रूर, पैशासाठी हापापलेली. त्यामुळे ही नेहमी तेजस्विनीचा राग करत आली असते. तर आता तेजस्विनी बिचारी हात जोडते आणि म्हणते, आई मी तुझ्या पाया पडते ग, हात जोडते. माझ्याबद्दल कुणाला सांगू नको, मी जिवंत आहे हे मनस्विनीला कळता कामा नये. आणि मित्रांनो, आता नंदाचा खरा हेतू बाहेर येतो, तिचा स्वार्थ. नंदा म्हणते, मी कशाला सांगू कोणाला, मी कोणाला काहीच सांगणार नाही. अगं मुंबईच्या दौऱ्याच्या नावाखाली मी तुला किती शोधलं तुला माहिती आहे का? कुठं कुठं शोधलं मी तुला, लई मेहनत करावी लागली तुला शोधायला. म्हणजे ही जी नंदा आहे ती घराबाहेर याचसाठी पडत होती, कारण तिला खऱ्या तेजस्विनीला शोधायचं होतं. आणि माझी अशी मेहनत मी असं दान केल्यासारखं त्या मनस्विनीच्या पदरात टाकायचं? अगं तुला शोधायला मी किती काही केलं ते मलाच माहिती. अगं किती वेळा मी त्या भानवड दरीपाशी गेली, तिथे आजूबाजूला आसपास मी सगळीकडे शोधलं, आसपास कुठली वस्ती पण नाही. आता तेजस्विनी शांतपणे सगळं ऐकत असते. पुढे आता ही नंदा म्हणते, मग मी माझं डोकं लढवलं. म्हटलं जर ही जिवंत असेल तर हिला औषध पाणी लागेल. आणि मग मी सगळ्या औषधाच्या दुकानात तुझा शोध केला, तुझ्याबद्दल विचारलं. एक बाई महिनाभर झाला कातडी बरं व्हायचं औषध घेत आहे, सविता नाव तिचं. मग मी पत्ता मिळवला आणि शोध काढत काढत इथे आली. तर कदाचित त्या बाईचं नाव, जिच्याकडे तेजस्विनी राहते, तिचं नाव सविता असू शकतं, कारण तेजस्विनी तर खूपच जखमी होती. आता नंदानी इथे इतकं डोकं लावलं मित्रांनो, तरी तिच्या लक्षात नाही आलं की हे 2 लाखाची बातमी की तेजस्विनी गायब झाली, ती हरवली आहे, ही बातमी कान्हाने छापली असेल हे बरं हिच्या लक्षात नाही आलं. असो, तर आता ही नंदा म्हणते तेजस्विनीला, आणि मग मी तुझा पत्ता मागितला आणि मग तू काढत काढत इथे आली तर काय बघते बया, साक्षात तू माझ्या समोर उभी, याला म्हणायचं नशीब. आणि मित्रांनो, आता नंदाचा मास्टर प्लॅन माहिती पडणार आहे. तिने हे सगळं का केलं तर बघा. आता नंदा म्हणते, आता मी तुझं काय करू तूच सांग आता. तर तेव्हा परत एकदा तेजस्विनी हात जोडते आणि म्हणते, माझ्याबद्दल कुणाला सांगू नको प्लीज. नंदा म्हणते, ठीक आहे, कुणाला काय पण सांगणार नाही, पण तू मला एक मदत करायची. तर तेव्हा आता नंदा तेजस्विनीला म्हणते, तुझी ती येडी पोरगी, तुझी ती लेक सखी, तिने ते सगळी प्रॉपर्टी त्या मनस्विनीच्या नावावर केली. आणि तिचं नशीब पण काय फुटकं म्हणा, तिने तर कागदपत्रच हरवली. पण आता मी तुझ्या नावाने नवीन कागदपत्र बनवणार आणि मग तुझ्याकडे येणार. तू त्या कागदावर सही करायचं आणि सगळं माझ्या नावावर करायचं. तर बघा मित्रांनो, इतका मोठा नंदाचा प्लॅन असतो. आणि नंदा तेव्हा तेजस्विनीला म्हणते, तरच तुझी सुटका होणार, मी कोणालाच तुझ्याबद्दल नाही सांगणार. तर तेव्हा आपल्याला माहितीच आहे की तेजस्विनी मजबूर आहे आणि ती म्हणते की चालेल. पण तेजस्विनी पूर्णपणे रिकवर झाली नसते, तिच्या जखमा ऑलमोस्ट बसल्या असतात. तर तेजस्विनी जी आहे ती तिचं बोट दाखवते तेव्हा नंदाला, तर तिच्या बोटावर जखम असते, म्हणजे उजव्या हातावरच. तेव्हा तेजस्विनी म्हणते, माझं बोट अजून बरं नाही झालं आणि जर सही नीट नाही झाली तर त्यांना कळेल ना, आणि तुला काहीच मिळणार नाही, मला थोडा वेळ देशील का गं प्लीज. तेजस्विनी खूपच हताश असते. तर त्यावर काय होतं, ही नंदा म्हणते, ठीक आहे, काही पण गडबड करायची नाही आणि शहाणपणा दाखवायची गरज नाही आहे. आता असं सगळं त्यांचं कन्व्हर्सेशन झालं असतं त्या दिवशी. आणि प्रेझेंटमध्ये नंदा आता सगळं सांगून टाकते या मनस्विनीला. असा सगळा हिचा प्लॅन होता. आणि आता हे ऐकल्याबरोबर मनस्विनीचं रक्त उसळतं. ती नंदाची मान धरते आणि डायरेक्ट खुर्चीवर अशी टाकते तिला, तिची मान ती खुर्चीवर अशी ठेवते आणि म्हणते, अच्छा तर म्हणजे तू मला डबल क्रॉस करणार होती, चल आता मला तेजस्विनीचा पत्ता सांग. तर नंदा आता काहीच बोलत नाही. तर आता परत मनस्विनी विचारते,
मला तेजस्विनीचा पत्ता सांग. तर ठीक आहे, असं सांगणार नाहीस ना, बोलणार नाही तू. तर आता काय होतं, नंदाला वाटत असतं की ती सुटली आहे, पण मनस्विनी जाते आणि तिच्या ड्रॉअरमधली बंदूक बाहेर काढते आणि नंदाच्या डोक्यावर ठेवते. आता नंदा म्हणते, बाई बाई सोड गं मला. तर आता ही मनस्विनी म्हणते नंदाला, माझी गन चोरली, स्वतःला जास्त हुशार समजतेस का? आता लवकर सांग तेजस्विनी कुठे आहे, नाहीतर आय स्वेअर मी तुझी ही खोपडी उडवेल आता. आणि कधी कधी हसू पण येतं या सीनमध्ये, कारण नंदा इतकी म्हणजे विचित्र ओरडते, मला नाही माहिती, मला माहिती नाही, पत्ता नाही माहिती मला. आता मनस्विनी म्हणते, हो का, पत्ता माहिती नाही, बरं आता पाठवतेस तुला मी नरकात. आणि ही जी मनस्विनी आहे मित्रांनो, ती ट्रिगर दाबणार असते. तर आता हिचं लक्ष जातं नंदाचं, आणि नंदा म्हणते, नाही नाही नाही, मी तुला पत्ता देते, मी तुला पत्ता देते, मला माहिती आहे ना. तर मनस्विनी बंदूक मागे घेते आणि म्हणते, गुड, ट्रिगर दाबण्याआधीच बोलली. त्यावर आता पुढे मनस्विनी म्हणते, तुला पत्ता माहिती नाही आहे ना, पण मला नेतेस ना त्या जागेवर. नंदा म्हणते, हो हो नेते ना. आता ही नंदा खूपच घाबरली असते, कारण तिला माहिती आहे की खरंच मनस्विनी नंदाचा पण जीव घ्यायला मागे पुढे बघणार नाही. तर आता काय होतं, मनस्विनी एकदा धमकी देते नंदाला आणि घरातून बाहेर पडण्याआधी नंदाला म्हणते, जर तू जास्त हुशारी केलीस तर तू तुझ्या कर्माने मरशील, चल आता. तर मित्रांनो, खूप भारी सीन आहे हा, खूप हसू पण येतं या सीनमध्ये. तर आता ही जी मनस्विनी आहे ती बंदूक काही काढतच नाही, ती ताणून ठेवते ती नंदावर. नंदा म्हणते, बाजूला तर कर ही. मनस्विनी म्हणते, चल आधी. नंदा म्हणते, हो ना येते ना. आणि नंदा अशी हळूच अशी सरकत सरकत कशी तरी तिथून बाहेर निघते आणि मनस्विनी तिच्या मागेच असते बंदूक घेऊन. तर नंदा आता समोर असते आणि मनस्विनी बंदूक घेऊन तिच्या मागे मागे. तर दोघी आता त्या पत्त्यावर जाणार आहे. हे बघत राहा मित्रांनो, तिथे गेल्यावर काय होणार आहे. इथे आता सीन शिफ्ट होतो. कान्हा आता अर्ध्या रात्री त्या ज्वेलर्सच्या घरी जातो, जिथून त्याने पैंजणं विकत घेतली होती आणि जिथे त्याला ती बाई दिसली होती. तर आता कान्हा त्या माणसाला म्हणतो की ऐका ना, मला थोडं काम होतं अर्जंट. हा दुकानदार म्हणतो की आता वेळ झालाय, तुम्ही उद्या या. कान्हा आता रिक्वेस्ट करतो आणि म्हणतो, सर प्लीज थोडंसं अर्जंट आहे, ऐका ना. तर आता हा ज्वेलर मानतो आणि म्हणतो, बोला. तर कान्हा म्हणतो, तुम्ही मला ओळखलात का? त्या दिवशी मी तुमच्या दुकानातून पैंजणं विकत घेतलीत आणि त्या दिवशी तुमच्याकडे एक बाई अंगठी विकायला आली होती आणि तुमच्या इकडचा माणूस त्यांच्याशी वाईट साईड बोलत होता, तेव्हा मी मध्ये पडलो होतो, आठवतंय का? आता या ज्वेलरला सगळंच आठवतं, पूर्ण फ्लॅशबॅक होतं, कारण तेव्हा हे प्रकरण झालंच तसं होतं. त्यात हे रिसेंटली झालं, तर याला लवकरच आठवतं. ज्वेलर म्हणतो, हो हो ते झालं होतं थोडं, पण आता त्याचं काय? कान्हा म्हणतो, त्या बाईने तुम्हाला जी अंगठी विकली होती ना, ती अंगठी मला बघायची आहे हो, प्लीज थोडं अर्जंट आहे. त्यावर आता हा ज्वेलर कान्हाला म्हणतो, यात कसलं अर्जंट आहे? हे बघा, मी त्या बाईसोबत व्यवहार केला, अंगठी घेतली, तिला पैसे दिले, व्यवहार संपला. पण एक मिनिट, तुम्ही त्या अंगठीबद्दल इतकी चौकशी का करताय? चोरीचा प्रकार तर नाही ना? कान्हा म्हणतो, नाही नाही अजिबात नाही हो, तसं काहीच नाही आहे, मला फक्त ती अंगठी बघायची आहे. सर प्लीज दाखवा ना ती अंगठी, मी तुमचा नवीन कस्टमर आहे ना. त्या दिवशी मी सोन्याची पैंजणं पण घेतलीत. त्यावर आता हा रेडी होतो आणि शेवटी म्हणतो, ठीक आहे दाखवतो. आता हा ज्वेलर ती अंगठी कान्हाला दाखवतो आणि कान्हा त्या अंगठीकडे बघतो आणि त्या फोटोकडे, ज्यामध्ये तेजस्विनीने सेम अंगठी घातली असते, कारण ही अंगठी तेजस्विनीचीच असते. तर कान्हा ऑब्झर्व करतो आणि त्याची खात्री पडते की ही जी अंगठी आहे ती तेजस्विनी कामतचीच आहे. आता हा ज्वेलर म्हणतो, झालं का? बघितली? द्या आता. कान्हा म्हणतो, बघितली, पण आता व्यवहार करूया, मला ही अंगठी विकत घ्यायची आहे. तर आता मित्रांनो, ह्या ज्वेलरचा टोन एकदम बदलतो आणि हा ज्वेलर म्हणतो, ओ सर आधी सांगायला पाहिजे ना. बघा, ही जी अंगठी आहे ना ती जुन्या डिझाईनची आहे, पण यात सोनं एक नंबर आहे. बघा, आता मी काय सांगतो, आपण आहे की नाही इथे जवळच्या हॉटेलमध्ये जाऊया, इथे छान वॉफल आणि कॉफी घेऊया आणि तिकडे निवांतपणे चर्चा करू. आधी तर हा कान्हाला म्हणत होता की त्याच्याकडे वेळ नाही आहे, उद्या या. आणि आता जेव्हा कान्हा म्हणाला की त्याला ही अंगठी विकत घ्यायची आहे, तेव्हा लगेच या ज्वेलरचा टोन बदलतो. कान्हा आता स्पष्टच बोलतो की नाही नाही, बाकी मला काहीच नको आहे, मला फक्त ही अंगठी विकत घ्यायची आहे, तुम्ही फक्त किंमत सांगा. आणि आता बघा मित्रांनो, कान्हा या ज्वेलरला कसा रस्त्यावर आणतो. हा आता ज्वेलर म्हणतो, तुम्ही हे बघा,
ही जी अंगठी आहे ना ती आहे 1 कोटीची आणि मी तुम्हाला खोटं नाही सांगणार हं. त्यात प्युअर गोल्ड आहे. मी तुम्हाला खोटं नाही सांगणार. याची किंमत आहे 1.5 लाख रुपये, पण मी ती तुम्हाला 1,35,000 मध्येच देणार, कारण तुम्ही नवीन कस्टमर आहात. कान्हा म्हणतो 1,35,000 हो का? तर हा जो माणूस आहे, हा ज्वेलर आहे, तो म्हणतो हो. कान्हा म्हणतो हो का? पण काय हो, त्या दिवशी जी बाई अंगठी विकायला आली होती तुमच्याकडे, तिला तर तुम्ही इतके पैसे दिले नव्हते, पाहिलं ना मी. आता या ज्वेलर जो आहे तो गप्प बसतो, त्याची मान खाली टाकतो. कान्हा म्हणतो काय गरिबांना लुटता? त्यांच्या परिस्थितीचा तुम्ही गैरफायदा घेता? आता कान्हा काही पैसे बाहेर काढतो आणि म्हणतो त्या बाईला तुम्ही जितके पैसे दिले होते मी तुम्हाला तितकेच पैसे देणार आहे. आता हा जो ज्वेलर आहे तो पैसे घेत नाही पहिले, त्याला भरपूर पैसे हवे असतात. पण आता कान्हा म्हणतो ठेवा. त्या दिवशी कसं त्या बाईला दिलं इतक्या कमी किमतीत, तर आता हा ज्वेलर चुपचाप ते पैसे ठेवून घेतो. पण कान्हाला आता खूप मोठा क्लू मिळालाय. कान्हा आता त्या फोटोकडे बघतो आणि त्या अंगठी आता त्याने विकत घेतली असते त्याकडे. कान्हा म्हणतो हा खूप मोठा क्लू आहे. ही अंगठी तेजस्विनी मॅडमच्या अंगठीशी मॅच होतीये. आता ही अंगठी ज्या बाईने विकली आहे त्या बाईचा पत्ताच मला तेजस्विनी मॅडमपर्यंत घेऊन जाणार आहे. कान्हा आता विचार करतो की हे सगळं कसं काय करायचं. आणि मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो, पण उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत. आता तेजस्विनीला सखीची खूप आठवण येत असते आणि सखीला पण तेजस्विनीची आठवण येते. सखीला वाटत असतं की ती तिच्या आईला पुन्हा कधीच भेटू नाही शकणार आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं. तर दुसरीकडे काय होतं मित्रांनो, आता तेजस्विनीचा कान्हाला फोन येतो आणि कान्हा कदाचित तेजस्विनीचा आवाज ओळखतो. किंवा असं पण होऊ शकतं की नेटवर्कमुळे कान्हाला आवाजच नाही आला. पण त्यानंतर आपण उद्या हे पाहणार आहोत की ही जी मनस्विनी आहे ती नंदाचा खरंच जीव घेणार आहे, तिच्या डोक्यात गोळी घालून. आणि काय होतं, ही नंदा मनस्विनीला घेऊन जाणार आहे त्या बिल्डिंगजवळ, त्या लोकेशनवर जिथे तेजस्विनी राहते. तिथे गेल्यावर त्यांना समजतं की तिथे तर कोण, कदाचित तेजस्विनी तिथून गायब झाली आहे आणि ती बाईसुद्धा. आणि हे समजल्यावर आता जी मनस्विनी आहे ती खूप खवळते. तिला आता वाटत असतं की नंदा खोटं बोलत आहे आणि त्यामुळे ती नंदाचा जीव घेणार आहे, स्वतःच्या आईला ती संपवून टाकणार आहे. तर हे आपल्याला उद्याच्या भागात सगळं पाहायला मिळणार आहे की असा काहीतरी आजचा भाग होता. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला आजचा भाग कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा आपला व्हिडिओ जरा लांब झालाय, पण खूप काही दाखवलं त्यांनी आजच्या भागात. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.